नमस्कार मंडळी. मराठी भाषिक मंडळ टोरंटो संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपण घेऊन आलेलो आहोत एक नवीन गेस्ट आणि आता मी त्यांची ओळख करून देईन. आज आपल्यासोबत आहेत चित्रलेखा पोटनीस. नमस्कार चित्रलेखाताई. नमस्कार माझा सर्व मराठी भाषिक मंडळ टोरंटो कॅनडातल्या प्रेक्षकांना. चित्रलेखाताईंचं तसं पाहिल्यास इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही, कारण खूप वर्षापासून त्या मराठी भाषिक मंडळासोबत काम करत आहेत, भाषिक मंडळासाठी काम केलेलं आहे, तसेच मराठी मंडळींसाठी पण काम केलेलं आहे. पण तरी पण मी आज त्यांना एक माझ्या परीने शक्य आहे तसं एक इंट्रोडक्शन देऊ शकतो की चित्रताई ज्या आहेत त्या इंजिनियर आहेत, तशाच त्या यशस्वी उद्योजिका आहेत. आणि इंजिनियर ते यशस्वी उद्योजिका हा त्यांचा जो प्रवास आहे तो नक्कीच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी 52 हून अधिक तांत्रिक पेपरचे पब्लिकेशन पण केलेले आहे, टेक्निकल पेपर्स. तसंच त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील त्यांची जी कामगिरी आहे त्यासाठी त्यांना भारत सरकार तसेच कॅनडाचे सरकार, कॅनडा गव्हर्नमेंट तर्फे अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर चित्राताई, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी भाषिक मंडळ संवादमध्ये. धन्यवाद. अतिशय आनंद होतो या तुम्हा सगळ्यांशी बोलण्याचा. नक्कीच. आता आपण जाऊया आपल्या प्रश्नांकडे. तर स्वाभाविक एक पहिला प्रश्न हा असा मनात येतो चित्राताई की विद्यार्थी ते आज तुम्ही विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये कॉलेज सुरू केलेला आहे. तर हा जो आपला पूर्ण प्रवास आहे की आपण शाळेत विद्यार्थी म्हणून जातो आणि आज आपण एक संस्था उभी केली आहे ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार आहे. तर हा जो तुमचा प्रवास आहे यामधील सर्वात आनंददायी प्रसंग कुठला होता? आनंददायी प्रश्न पहा, विद्यार्थी ते विद्यार्थ्यासाठी कॉलेज चालू करण्याकरता सगळ्यात आनंदी जर का तुम्ही विचार पाहिला किंवा विचारलं, तर ज्या दिवशी माझी स्वतःची शिक्षण संस्था कॅनडात सुरू झाली, तो सगळ्यात आनंदाचा क्षण होता माझ्याकरता. पण विद्यार्थी ते विद्यार्थ्यांसाठी काम करणं, हा जर का प्रवास माझा जर का पाहिला, तर लहानपणापासून मी हा प्रवास माझ्या वडिलांबरोबर पाहतच आलेले आहे. थोडक्यात सांगायचं तर माझे वडीलही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. माझं जे शिक्षण झालं आणि जन्म झाला, वाढले मोठे ते पिलानी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बिट्स पिलानी या ठिकाणी माझे वडील प्रोफेसर होते आणि तिथेच मी काही वर्ष शिक्षण घेतलं. तर वडिलांकडे पाहता की शिक्षणापासून शिक्षणापर्यंतचा हा जो जर्नी आहे तो किती महत्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी बनवता समाजाकरता, तेव्हा तो समाजाचा एक चांगला घटक असतो आणि समाजाचा घटक म्हणजे कसा, की तो आपल्या कुटुंबाला पण चांगलं काहीतरी एक चांगलं जीवन देतो आणि समाजालाही एक चांगलं. तर ही जी जर्नी आहे ती खूप मोठी आहे. पण त्या संस्थेकडे पाहत मी मोठे झाले आणि असं वाटलं की खरोखर आपल्याला म्हणजे हे अगदी फार छोटं म्हणजे अगदी मजेशीर किंवा हास्यास्पद होईल, की ज्या संस्थेचं मी नाव घेतलं, पण त्याच्याकडे पाहून मला असं वाटायचं की कधीतरी आपली पण संस्था असावी, जिथे आपण असं उच्च शिक्षित क्वालिटी ऑफ एज्युकेशन देऊ आणि ते विद्यार्थी समाजाच्या कामी येतील. नक्कीच चित्राताई, आणि आपला 35 वर्षाहून अधिक तुमचा एक्सपिरियन्स आहे या पूर्ण क्षेत्रामध्ये काम करण्याचा आणि नक्कीच खूपच प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया की सहसा आपण जेव्हा नवीन एखाद्या देशात जातो, आपण इमिग्रंट म्हणून जातो, खूप सारे आपल्याला प्रश्न असतात. आपण काय करू? जॉब मिळेल का नाही? जॉब मिळाला तर मग त्या जॉबमध्ये एकाच ठिकाणी आपल्याला थांबता येईल का? किंवा आता जसं काही वातावरण चालू आहे ज्याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी हा पण खूप मोठा प्रश्न आहे आजकाल. पण या सगळ्या वातावरणामध्ये उद्योजिका बनण्याचं जे स्वप्न तुम्ही म्हणालात की प्रेरणा तुम्हाला बिट्स पिलानीच्या ह्याच्यातून मिळाली, पण स्वतः ती प्रेरणा अंमलात आणणे म्हणजे एखादं स्वप्न पाहणं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणणं यामध्ये प्रचंड फरक असतो. तर उद्योजिका बनण्याचा जो तुमचा प्रवास आहे तर ते या टप्प्यातील सगळ्यात कष्टदायक कुठला फेज किंवा सगळ्यात त्रासदायक काय वाटलं तुम्हाला? हे पहा, आता त्रासदायक जर आपण विचार केला, तर तो मला असं वाटतं, की तो खूपच मोठा सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे. त्रास कोणाला किती होतो आणि तुम्ही तो त्रास किती स्वतःला समजता, तो एक मोठा भाग आहे. पण उद्योजिका बनण्यासाठी जरी कुठून मला प्रोत्साहन झालं नक्कीच.
पण तो जो किडा माझ्या डोक्यात होता ना, तो खूप लहानपणापासून होता. कारण की मी इंजिनिअरिंग केल्यानंतर काही वर्ष एका इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये काम केलं. एक जस्ट माझी एक काही इन्सिडेंट सांगू इच्छिते, की एका इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन म्हणून बेल्ट्रॉन नावाची संस्था होती. त्याच्यात मी काम केलं. आता तिथे काम केल्यानंतर वडील प्राध्यापक असल्यामुळे त्यांची खूप इच्छा होती, की मी शिक्षण क्षेत्रातच जावं. शिक्षण क्षेत्रात जेव्हा मी गेले हॅलो? हा हा, बोला. शिक्षण क्षेत्रात जेव्हा मी गेले, तेव्हा म्हणजे ज्याला आपण म्हणतो का माझा स्वतःचा अनुभव होता इंडस्ट्रीमध्ये काम करायचा. शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतर मग मी स्वतःची स्मॉल अँसिलरी युनिट काढली. त्या संस्थेकरता, त्या मेल्ट्रॉन करता काम करण्याकरता. तिकडनं काहीतरी प्रिंटेड सर्किट बोर्ड्स, कॉम्पोनंट सगळे मी घेऊन यायचे, घरी असेंबल करायचे आणि मग मी ते परत जाऊन त्या संस्थेला देऊन यायचे, त्या इंडस्ट्रीला. तर तो नाही म्हटलं तरी एक छोटासा उद्योजकाचा भागच होता. तर डोक्यात नेहमी एक बिझनेस वुमन व्हावं किंवा आपली छोटी स्वतःची संस्था असावी. आयदर ती इंडस्ट्री असावी किंवा कॉलेज असावं, पण आपली संस्था असावी. हे कायमच माझ्या डोक्यात होतं. आणि इथे आल्यानंतर तर मला असं नक्कीच वाटलं, की आपण जे काही शिक्षण घेतलं आहे किंवा जे काही आपण ट्रेनिंग घेतलंय. मी भारतीय सरकारकडनं वुमेन एंटरप्रेन्योरशिपचं सुद्धा ट्रेनिंग घेतलं. पण भारतात छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. पण टोरंटोत आल्यानंतर मात्र मी मोठा व्यवसाय इथे जे कॉलेज काढलं ते केलं. पण एंटरप्रेन्योरशिपचा जो उद्योजक होण्याचा जो किडा होता, तो खूप लहानपणापासून होता. मी सांगितलं ना इंडस्ट्रीतून शिफ्ट झाल्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये विद्यापीठात काम करत असताना सुद्धा मी फावल्या वेळामध्ये हे थोडंसं काम करून संस्थेला त्या ऑर्गनायझेशनला देत होते. त्याचं बेसिक होतं, की पैसे कमवणं हा एक भाग असतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे आवडतं ते करणं. तर तो कुठे ना बरोबर. कुठेतरी होताच. आणि त्रास जर का म्हणालात किंवा सर्वात कष्टदायक कष्ट कशात नाही आहेत, कशामध्ये कष्ट नाही आहेत. सगळ्यातच कष्ट आहे. तर त्रासदायक हा खूप सब्जेक्टिव्ह टॉपिक आहे. मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांनाही सांगते, की हा कष्ट वगैरे हा जो प्रकार आहे, तो डोक्यात काही तुम्ही ठेवू नका. काम करत राहा, काम करत राहा. एक दिवस असा येईल, की तुम्हालाही सक्सेस तुमच्या हाती, तुम्हाला विजय तुमच्या हाती प्राप्त होईल. ते तो रस्ता खूप कष्टिक आहे म्हणून मी तिकडे जात नाही. तो असा मनात विचार आणू नका. कष्ट कशाला नाही. सकाळ ते रात्री सकाळी 6:00ला आपण उठलो आणि रात्री 12:00 वाजेपर्यंत आपल्याकडे कष्टच आहेत हो. कुठला कष्ट नाहीयेत. बरोबर. पण ह्याला घाबरून जर का तुम्ही पुढे निघालात आणि घाबरत राहिला तर तुम्ही कधीच पुढे येऊ शकणार नाही. तो एक्सेप्ट चॅलेंजेस एंड एक्सेप्ट चेंजेस. नाही, खूपच छान ऍक्च्युली हा कान म्हणतोय की एक्सेप्ट चॅलेंजेस अँड एक्सेप्ट चेंजेस. आणि नक्कीच म्हणजे सहसा बिझनेस मध्ये जायचं म्हणलं की खूप साऱ्या जणांच्या मनात पहिला प्रश्न असतो की नाही, मग फेलियरचं काय, म्हणजे चाललाच नाही तर काय होणार. पण जसं तुम्ही म्हणालात की कष्ट तर आपण म्हणजे जॉब मध्ये पण आपण घेतोच आहे, डेली लाईफ मध्ये आपण 6 ते रात्री 12 चालूच असतं काम. फक्त हे वेगळ्या ह्याच्यात एका कॉज साठी जे आपलं आणि स्वप्न पण असू शकतं त्याच्या मागे तुम्ही करता आणि जे आवडतं ते करण्यामध्ये नक्कीच आनंद पण जास्त मिळत असेल. तो पण आहे आणि फेल्युअरची जर का तुम्ही भीती वाटत राहिली तुम्हाला, तुम्ही सांगा पहिल्या वर्गात गेलात ना, तेव्हा फेल झाला असता तर? दुसऱ्या वर्गात गेलात ना, 10वी गेली, 12वी गेली, ग्रॅज्युएशन झालं. कुठे तुम्ही खेळाल म्हणजे ज्याला मी नेहमी म्हणते स्पोर्टिव्ह स्पिरिट. तुम्ही जर का अंगणात खेळला तर पडाल, नाहीतर जिंकाल. हाराल नाहीतर जिंकाल. या 2च गोष्टी आहे. आता ह्याला घाबरून जर का आपण जगात जगत राहिलो, तर कधीच माणूस पुढे येणार नाही. तर हा जो कष्ट किंवा फेल्युअर हा प्रकार पाहायचाच नाही डोक्यामध्ये. कोणीही कधीही मनात हा आणूच नका. कारण मी म्हणते, की खेळाचा फेल्युअर हा एक भागच आहे. पण तेवढं तुम्ही सेल्फ प्ले करा ना, आपल्याला शिकवतातच ना. तर तेवढं आहे, बरोबर. पण कष्टाला घाबरू नका, फेल्युअरला घाबरू नका, चॅलेंजेसला घाबरू नका. पुढे जात राहा. डेफिनेटली तुम्हाला त्याचा चांगला निकाल लागेल. नक्कीच, नक्कीच. आता पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. आणि बरेचदा आपण Facebookचा आपला सोशल मीडियाचा ग्रुप आहे महाराष्ट्र मंडळाचा आणि जवळपास 11-12 हजार लोकांचा एक मोठा मराठी परिवार म्हणजे GTA तसेच पूर्ण कॅनडाचा आहे. त्यामध्ये बरेचदा आम्हाला क्वेश्चन दिसतात, की आम्हाला काहीतरी नवीन जॉब शोधायचा आहे किंवा एखाद्या सिटीत जाऊन आपण नवीन आयुष्य सुरू करतोय, तर कसा जॉब वगैरे. पण सहसा आपण
मला बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यासाठी मला कोणी गाईडन्स कराल का? हा प्रश्न सहसा दिसत नाही. म्हणून आज मी ती अपॉर्च्युनिटी घेऊ इच्छितो, की कॅनडामध्ये समजा कोणा महिलेला किंवा पुरुषाला किंवा समजा महिलेला आपण म्हणूया, की जर स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल किंवा त्यांची ती इच्छा असेल, तर तुम्ही त्यांना कुठला कानमंत्र देऊ इच्छिता? सगळ्यात मोठा कानमंत्र हा आहे. एक सगळ्यात पहिले सुरुवात करायच्या आधी कॅनडामध्ये जर कुठल्या महिलाला किंवा कोणालाही उद्योग जर का सुरू करायचा असेल आणि त्यांना माझी गाईडन्स किंवा काहीतरी सपोर्ट पाहिजे असेल, त्यांनी अगदी म्हणजे न ह्याला करता तुम्ही मराठी भाषिक मंडळाला संपर्क करा, ते मला करून देतील किंवा तुम्ही मलाही डायरेक्टली संपर्क करू शकता आणि सगळ्यात आधी मी मदतीला तुमच्या अगदी तयार आहे. आता दुसरी गोष्ट आहे, कानमंत्र हा मोठा भाग आहे, की पेशन्स ठेवा आणि काम करत राहा. काम करत राहा. थांबू नका. मनात जर का कल्पना आली असेल, तर पुढे त्या कल्पनेला साकार देण्याकरता थांबू नका, की आता मी उद्याला विचार करते, उद्या करीन, नाहीतर परवा करीन. मग हा हो म्हणेल तेव्हा करीन. असं काहीच नाही. लहानशा एका खोलीत सुद्धा तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकता आणि तो व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू कराल, तेव्हा तुम्हाला ते व्यवसाय सुरू करण्यात जर का काही मदत पाहिजे असली, तर नक्की मला संपर्क करा. मराठी भाषिक मंडळाला संपर्क करा. ते मला तुमचा संपर्क करून देतील. पण सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की थांबू नका. कान मंत्र हाच आहे, की थांबू नका. इच्छा असेल ना, टुमॉरो नेव्हर कम्स. आज इच्छा झाली, उद्यापासून त्या वाटी लागा आणि त्या मार्गाला सुरुवात करा. एक दिवस येईल, तुमच्या त्या ऑर्गनायझेशनला सुद्धा रंग लागेल. नक्कीच. आणि जसं तुम्ही आता म्हणालात, की बिझनेस किंवा उद्योग हा साईज बघून न सुरू करता, जसं की एका खोलीमधून पण तुम्ही तो सुरू हो, करू हो. शकता. तर पूर्ण मला सेटअप पाहिजे, मला ऑफिस पाहिजे, मला नाही, नाही. ऑफिसमध्ये 4 लोकं ह्याची थांबायची गरज नाही, की मग एवढं माझ्याकडे भांडवल आल्यावरच मी सुरू करेन. हे मला खूपच छान तुमचा सल्ला नाही. आवडला, की म्हणजे तुम्ही सुरू करा. जेवढं आहे तुमच्याकडे कदाचित भांडवल कमी असेल, नसेलही कदाचित. पण कुठेतरी आपल्याला सुरुवात करायचीच आहे आणि मग ती आज का नाही? खरोखर आहे. ती सुरुवात करा म्हणजे ती सुरुवात तुम्ही एका खोलीतून करा, घरातून करा, आणि उद्योग जो असतो ना, तो काही असा नाही की खूप मोठे ऑफिसेस असल्यावर आहे. तुम्ही शिक्षणाचा घरून उद्योग सुरू करू शकता. तुम्ही जेवण बनवण्याचा करू शकता. तुम्ही कपड्यांचा करू शकता. तुम्ही कुठलाही उद्योग. कारण की मी सगळ्या बायकांना आणि सगळ्या लोकांना सांगते, की सकाळी 6 ते रात्री 12 आपल्याला प्रत्येक स्किल डिमांडमध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी तुमच्याकडनं पाहिजेच आहे. तर तो उद्योगाचा एक प्रकारचा जो असतो ना, तो डोक्यात उद्योग सुरू करण्याचा एक मंत्र ठेवा आणि सगळ्यात आधी मी उद्योग सुरू करणाऱ्यांना एक हे खरं मेन सांगू इच्छिते. आम्हाला लोकांना रविवार, सोमवार नाही. त्याच्यात शनी, रवी नाही. सोमवार, रविवार नाही. संध्याकाळ नाही. वी वर्क 24 अवर्स. सुरुवातीला. जेव्हा 5-50 लोकं तुमच्याकडे काम करायला लागली, तेव्हा तुम्ही म्हणाल, की चला आता मी बसतो, आता बाकीचे लोकं काम करतायत. पण सुरुवातीला तुम्हीच मॅनेजर असता, तुम्हीच प्रेसिडेंट असता, तुम्हीच डायरेक्टर असता, तुम्हीच स्वयंपाकी म्हणजे जो काही तुमचं सगळं तुम्हीच करता. तर त्याचा लाज बाळगू नये. आणि मी सुद्धा हे सांगते, माझं कॅम्पस आहे, माझं मोठं कॉलेज आहे. सुरुवात केली आम्ही त्याच्यापासून, पण तरी सुद्धा मला अजिबात कधी काही वाटत नाही कॅम्पसमध्ये मला जर व्हॅक्यूम करायचं. माझ्याकडे येतात लोकं साफ करायला. पण मध्ये जर का काही विद्यार्थ्यांचं जेवण झालं काय, जाताना आपण आपलं साफ करून जा ना. व्हाय डू वेट फॉर दुसऱ्या लोकांकरता? म्हणजे थोडक्यात असं ही डोक्यात कल्पना ठेवू नका, की मी हे काम माझं नाही, हे खालच्या असं नाहीये. तर उद्योजकाचा सगळ्यात मुख्य मंत्र असा आहे, की तुम्हाला सुट्टी नाही, काम करत राहा, डोकं त्याच मार्गाने करा आणि तो स्टेटस कॉन्शियस राहू नका. सगळे आपणच आहोत. सगळे आपण आहोत. आणि एक दिवस येईल तुमच्या जवळ, जेव्हा तुम्हालाही 100 लोकं रिपोर्ट करतील, तेव्हा तो एक दिवस येईल. पण म्हणजे सिन्सिअरली ज्याला म्हणतो ते आणि चॅलेंजेस एक्सेप्ट करा. भीतीनी, की मी पडले तर काय होईल? अरे पडले तर उठून उभं राहायचं, झटकायचं आणि उभं राहायचं. त्याला काय? नाही, नक्कीच. खूपच छान सल्ला तुम्ही दिलात. आणि आता आपला पुढचा जो प्रश्न आहे, तो या मागच्या प्रश्नाशी थोडासा संबंधितच आहे. जसं आपण म्हणालो, की काही सुरू करायचे असले, की खूप सारे क्वेशन्स असतात. तर हा प्रश्न मी 2 ह्याच्यामध्ये डिव्हाईड करू इच्छितो. तर पहिला असा, की आता कॅनडात आपण म्हणतो, की प्रत्येक गोष्टीसाठी काहीतरी लायसन्स पाहिजे आपल्याला किंवा काही सुरू करायचं असलं, की लायसन्सिंग प्रोसेस आहे. तर खूपदा त्याचं आपल्याला काही मार्गदर्शन मिळत नाही किंवा आपण कन्फ्युज्ड असतो, की चला मला बिझनेस तर सुरू करायचा आहे, पण आता मी लायसन्स कुठून घेऊ?
मग त्यातला मला कोण मदत करणार? कारण बाहेर मी कोणा प्रोफेशनल कडून जर हेल्प घ्यायला गेलो तर त्याचा कॉस्ट खूप सारी असू शकते. तर ह्या गोष्टींमध्ये काही मार्गदर्शन आहे का? तसंच हॅव यू टेकन एनी सपोर्ट फ्रॉम कॅनेडियन ऑर ऑन्टारियो गव्हर्नमेंट ऑर अ कॅनेडियन गव्हर्नमेंट फॉर एनी फायनान्शियल हेल्प? डू दे प्रोव्हाईड एनी सबसिडी फॉर अ स्मॉल बिझनेस इन टर्म्स ऑफ फायनान्स, मार्केटिंग ऑर एनी अदर एरियाज? सगळ्यात आधी माझं स्वतःचं विचारलं तर मी स्वतः तरी फायनान्शियल हेल्प कोणाची घेतली नाही. अ, थोडक्यात आता असं नका समजू की काही मल्टी मिलियनेअर आहे म्हणून मी स्वतःचं सांगा असं नाही. छोट्याशा याच्यापासून सुरुवात केली, पेशन्स ठेवला आणि तशा तऱ्हेने मी जेवढं माझ्याकडे भांडवल होतं त्याने हळू वाढवत गेले. तर तो माझा एक प्रश्न आहे. पण तसं स्मॉल बिझनेसेस करता सबसिडी म्हणा किंवा कुठल्या प्रकारचे फायनान्सेस किंवा मार्केटिंग करता कुठल्या एरियाजमध्ये कुठे ना कुठेतरी आहेत हे. पण त्याच्या माहित्या जर का पाहिजे असल्या तर तुम्ही माझ्याकडे जरूर मला संपर्क करा. पण असं तुम्ही म्हणाल अपफ्रंटली तुम्हाला व्यापार सुरू करायचा आहे तर हे तुम्हाला काही फंडिंग असं नाही आहे. हे डिपेंड होतं, की तुमच्या व्यवसायाप्रमाणे. आता आमचा जो उद्योजकाचा माझा जो शिक्षण क्षेत्राचा आहे, त्याच्यामध्ये असं काही गव्हर्नमेंट फंडिंग काही नाहीये. आम्हाला आमचं स्वतः मॅनेज करावं लागतं. त्यामुळे आहे. पण काही-काही छोट्या-मोठ्या सबसिडीज असतात किंवा कुठे काहीतरी स्कीम्स आहेत, हं, त्या हं, हं. सतत तुम्हाला पाहायला लागतात म्हणजे, की बरोबर. कुठे चालू आहेत का? तर त्याला तुम्ही अर्ज करा. तर लहान-मोठे कधीतरी मार्केटिंग करता काहीतरी त्यांनी पैसा दिला किंवा काही एज्युकेशन करता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट माझ्या संस्थेच्या ह्याच्यात. बरं. पण अशा तऱ्हेने छोटा-मोठा असतो. पण असा फायनान्शियली असा ठळकपणे असा मी घेतला नाही आणि मला तरी आता सध्याला माहिती नाही. पण अजून म्हणजे शोधल्यात तर काही सापडेल. नाही, पण नक्कीच. आणि म्हणजे तुम्ही बरोबर म्हणालात, की तो अभ्यास पण सारखा चालू ठेवायला पाहिजे. जसं हो, कोविड नंतर खूप सारं म्हणजे जे छोटे बिझनेसेस होते, की ज्यांनी सुरुवात केलेली आणि मग कोविड सारखा काळ आला, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलल्या. आणि तेव्हा बरोबर. नक्कीच बऱ्याचशा स्कीम्स येत असतात, जात असतात. पण त्याचं कंटिन्युअस अभ्यास करत राहणे. कारण जेव्हा आपण हो. एखादं स्वप्न बघतो, की मला बिझनेसमॅन किंवा वुमन व्हायचंय, तो प्रवास मोठा असणार आहे. त्यामुळे त्या पूर्ण प्रवासात नेहमी आपण आपलं नॉलेज आहे ते पण अपडेट ठेवणं बहुतेक तेवढंच महत्वाचं असणार. आहेच अगदी. ज्याला आपण कंटिन्यूइंग एज्युकेशन म्हणतो. ते कंटिन्यूअस तुम्हाला माहिती पाहिजे. कोव्हिडच्या काळामध्ये सरकारने बरीच मदत केली आणि बऱ्याचशा स्मॉल बिझनेसेसला मदत केली. काही टिकलेत, काही बंद झालेत. फार वाईट वाटलं ऐकून ते बरं. आणि खरंच ते म्हणजे कठीण आहे तो प्रकार. ऐकून वाईट वाटलं म्हणजे मला खरंच खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचा. पण तुम्हाला ते सर्व्हायव्ह करायला तर लागतं, धावपळ करावी बरोबर. लागते. तुम्हाला एवढंच आहे, की आता कोव्हिड नंतर बिझनेसचा जो मोड आहे तो बदललाय. आपण ज्या हं. स्टाईलनी बिझनेस करत होतो, त्या स्टाईलनी आता हा बिझनेस नाही. मी म्हणून म्हटलं ना, एक्सेप्ट चॅलेंजेस एंड एक्सेप्ट चेंज. चेंज हा खूप महत्वाचा आहे. तर बिझनेसमध्ये पण चेंज आलाय, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये चेंज आलाय, एंटायर सिस्टममध्ये चेंज आलाय. तर आता आमच्या जर का कॉलेजचं जर का तुम्ही शिक्षण क्षेत्राचं विचारलं, तर माझं कॉलेज हे एंटायर ऑनलाईन झालेलं आहे. एक काळ बरोबर. होता, की 100-100 विद्यार्थी रोजचे यायचे आणि मॅडम, मॅडम म्हणून तुम्हाला बोलता यायचं. आता हे सगळं ऑनलाईन चाललेलं आहे. तर तुम्ही बरोबर. कॉलेजमध्ये गेला तर तुम्हाला दिसेल, की आता फायनान्सवाल्याला सवय झाली घरून काम करायची. तो म्हणतो, "मी मॅडम घरूनच काम करतो." मार्केटिंगवाला म्हणतो, "मी घरून करतो, आठवड्यातून 2दा येतो." ॲडमिनिस्ट्रेशनवाला 3दा. म्हणजे आता ते जर मी नाही केलं आणि लोकांना जर आपण सांगितलं, "नाही, नाही, तुम्हाला 10 ते 5 यावं लागेल." संस्था चालणार नाही. बरोबर. तुम्हाला त्यांच्या कारण आता ती सवय तर तो चेंज तुम्हालाही आनंदाने एक्सेप्ट करावा लागतो. करा. आणि विद्यार्थ्यांचा तर मोठा आहेच काळ, की त्यांना नाहीच यायचं. ते म्हणतात आम्हाला ऑनलाईन घरूनच अभ्यास करायचा आहे. तर ते पण एक बरोबर आहे. तो पण एक भाग आहे. पण ठीक आहे म्हणजे त्याच्यात काही दुःख काहीच नाही. म्हणून म्हटलं, की चॅलेंजेस एक्सेप्ट करा आणि जो बदलाव येतो, तो आनंदाने एक्सेप्ट करा. म्हणजे तुम्ही पुढे जाल. नक्कीच. आणि मला आठवतंय, की आपण जेव्हा मागच्या वेळेस बोलत होतो, की टेक्नॉलॉजी ही आपल्याला सारखी नवीन शिकावीच लागेल. म्हणजे अगदी. टेक्नॉलॉजी बाजूला सोडून प्रगती ही आता शक्य नाही. नाही. नाहीच. म्हणजे म्हणूनच त्याच्याकरता तुम्हाला शिकणं भाग आहे आणि आता टेक्नॉलॉजी शिकावी लागेल असं जर का तुम्ही सांगितलं, तर मी खरं सांगते 35 वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग जेव्हा मी केलं, तेव्हा मी 8085 मायक्रो प्रोसेसरच्या अवतीभोवती फिरत होते. आणि माझ्यासमोर म्हणजे प्रिंटर जर म्हटले, तर ते ठोक-ठोक ते प्रिंटर असायचे किंवा मेमरी असायची, की त्याच्यावर ते प्रिंट व्हायचे. आणि त्याच्यानंतर विंडोज आले, त्याच्यानंतर म्हणजे आता मी गळ्यात फ्लॅश ड्राईव्ह घालून
फिरते, त्याच्या आधी व्हेरायटी ऑफ फ्लॉपीज मी वापरल्या, व्हेरायटी ऑफ डिजिटल डिस्क मी वापरल्या. म्हणजे तो जो चेंज मी पाहिला, बरं. म्हणजे माझ्या वेळेला जे काही सुरुवात होती ती अक्षरशः मोठा कॉम्प्युटर आणि चारी बाजूनी काय म्हणतात पंखे लावलेले आणि त्या पंख्यामध्ये आम्ही बसायचो, चपला बाहेर काढायच्या आणि एक मास्तर शिकवतोय, एक जण बटन चुपचाप दाबतोय. म्हणजे हा असा जो आज तुम्ही आणि आम्ही बोलतोय, बरोबर. याचा मी कधीही विचार केला नाही. पण प्रत्येक टप्प्याला आपण शिकत राहिलो. मी जर हे म्हटलं, की मला विंडो शिकायचा नाही किंवा मला लोटस शिकायचं नाही किंवा मला फोर्ट्रान 4 शिकायचं नाही किंवा मी काही माझा प्रगतीच झाली नसती. आणि मी ती प्रगती फ्लॉपी डिस्क तुम्ही कितीतरी प्रकारच्या होत्या. आता तुम्ही किती बरं. पाहिल्या माहिती नाही. मी तर लहान-लहान अशा वेगळ्या पाहिल्या. रीड, राइट, रीड अँड रीड ओन्ली काय-काय प्रकार होता. मग फ्लॉपीतून डिजिटल आला, त्याचा आनंद झाला. मग फ्लॅश ड्राईव्ह आला, विंडोज आले, इंटरनेट आले, याहू मेसेंजर आलं, याहू चॅट. म्हणजे यू टेल मी आय हॅव सीन 35 इयर्स ऑफ जर्नी विथ अ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. आणि आम्ही त्याच्यात शिफ्ट झालो. बरं. शिकत गेलो प्रत्येक वेळेला. असं नाहीये. तर ते शिकण्याची इच्छा आणि चेंजेसला एक्सेप्ट करायची इच्छा माणसामध्ये असली पाहिजे. तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. खूप लोकं मी पाहते, "अरे, आम्ही त्या काळी झालो, आम्हाला आता हे तर आम्ही शिकलोच नाही. आम्ही काय करायचं? आम्हाला ते येत नाही." अहो शिका की. नाही बरं. येत तर शिका. तर तो एक शिकण्याची इच्छा, तर ती असली तर नक्कीच पुढे जाऊ शकता. नक्कीच. आणि आता आपण शिक्षण हे कंटिन्यूअस लर्निंग हे पाहिजे. तर त्याच बरोबर. अनुषंगानं पुढचा जो प्रश्न आहे, की आता बरेचदा कसं होतं, की आपण इंडियामधून किंवा कुठल्या पण दुसऱ्या देशातून जेव्हा आपण नवीन देशात जातो, आपण XYZ पोर्टफोलिओमध्ये काम करत असतो, की सहसा मे बी मी HR मध्ये असेन, मार्केटिंगमध्ये असेन, काहीतरी मेडिकल क्षेत्रात असतील आणि मग नवीन देशात जेव्हा तुम्ही जाता, कधी-कधी त्या एखाद्या स्किलची तेवढी डिमांड नसते. तर अशा वेळेस हाऊ टू अचीव्ह स्किल ट्रेनिंग फॉर इन डिमांड जॉब्स. कारण सहसा आता मला असं वाटायचं की मी आयटीतून आलोय, पण समजा माझा इथला जर आयटीतला जॉब गेला तर मला काहीतरी नवीन एक सेकंडरी स्किल, की चला बाबा ह्याचं जर आज कमी झालं डिमांड, तर सेकंडरी स्किल शिकणं किती महत्वाचं आहे. सेकंडरी स्किल असावीच माणसाकडे. मी असंच म्हणजे मी नेहमी हेच सांगते, की सेकंडरी स्किल असली पाहिजे. आणि आता हे मी सांगू इच्छिते, की आपले जे परदेशातून येणारे अ, मित्रमंडळी आहेत, जे येणार आहेत आणि जे इथे आलेले आहेत. आता काय असतं, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या देशात जाता, दुसऱ्या दुसऱ्या मुलकात जेव्हा तुम्ही देशात जाता, तेव्हा बऱ्याचदा हे म्हणजे सेटलमेंट ही नेहमीच कठीण असते. आणि तुमच्या ज्या स्किल्स असतात, त्या तुमच्या स्किल विथ रिस्पेक्ट टू युअर ओन कंट्री. तुम्ही जिथून आलात त्याच्या रिस्पेक्टमध्ये असतात. नवीन क्षेत्रात आल्यानंतर नवीन स्किल्सला एक्सेप्ट करणं चेंज आणि नवीन स्किल शिकणं हे फार गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलरली आपण कॅनडा जर घेतला, तर कॅनडा हा रेग्युलेटेड कंट्री आहे. एव्हरी स्किल इन दिस कंट्री इज रेग्युलेटेड. कुठली पण तुम्ही स्किल घ्या, त्या प्रत्येक स्किलला त्यांची एक रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. तर त्या स्किल इन डिमांड आहे. आणि दुसरं हे मी सांगू इच्छिते, की बदलाव घेण्याचा प्रयत्न करा हो. मी माझ्या देशात ह्या क्षेत्रात काम करत होतो. पण आता ते स्किल इथे डिमांडमध्ये नसलं, तर नोकरी मिळणं कठीण आहे. मग तुम्हाला तुमचं फॅमिलीला सपोर्ट करणं कठीण आहे. मग अशा ह्याच्यात तुम्ही दुसऱ्या स्किलकडे वळ घ्या ना. आनंदाने घ्या. चेंज. एक्सेप्ट द चेंज. तुम्ही तो आनंदाने घ्या आणि त्या स्किल ज्या आहेत डिमांडमध्ये, त्या तुम्ही एक्सेप्ट करा, शिका. आणि कुठलीही स्किल लहान-मोठी नाही. ह्या कॅनडात जर का तुम्ही पाहिलं ना, तर आपल्याकडे भारतामध्ये ज्या स्टाईलनी लोकं आहेत, की 10वी-12वी झाला की तू इंजिनिअर हो, डॉक्टर हो, चार्टर्ड अकाउंटंट हो, लॉयर हो, MBA हो, असे ठराविक पाथ आहेत. असं इथे नाहीये. सगळ्या प्रकारच्या स्किल अवेलेबल आहेत आणि सगळ्या प्रकारच्या स्किलला तुमचा पैसा मिळतो, तुमचं जर स्किल इन डिमांड असलं. एक आपण छोटंसं स्किल इन डिमांड जर का आपण पाहिलं, आत्ताच्या काळातला. स्किल इन डिमांड आत्ताचा चाइल्ड केअर एज्युकेशनचा खूप आहे. कारण बरं. कॅनडाचे सरकार म्हणतं, की जे लहान बालक आहेत, ते आमच्या फ्युचर आहेत कॅनडाचे. बरं. आणि ती आमच्या कॅनडाच्या फ्युचरला तुम्ही उत्तमरित्या त्यांचं संगोपन करा आणि त्यांना चांगल्यारीत्या तुम्ही पुढे आणा, तर तुमची व्हॅल्यू खूप जास्त आहे. तर हे डिमांडमध्येच आहे. या क्षेत्रात ज्या बायका ॲडमिशन घेतात, शिक्षण घेतात, त्या कोणीही रिकाम्या राहत नाहीत. आता ही स्किल इन डिमांड आहे. अशा बऱ्याचशा आहेत. दुसरं बरं. खाण्याचं आहे, फूड सर्व्हिस वर्करचं आहे, की स्किल इन डिमांड आहे. तुम्हाला केव्हाही पाहाल तर जीवन जगायला भारतीय फूडच असलं पाहिजे असं नाही. मेक्सिकन आहे, चायनीज आहे. तर फूडचे जे कोर्सेस किंवा फूडचे, तर अशा स्किलच्या आहेत. कस्टमर केअर, बऱ्याचशा हं, हं. स्किल इन डिमांड आहेत. ट्रेड्स आहेत काही-काही.
हे डिमांडमध्ये आहेत. तर तसा तुम्ही जर बदलाव केला तुमच्या जीवनामध्ये आणि तो नवीन स्किल शिकला आणि नोकरी घेतली तर इमिजिएटली तुम्हाला नोकरी मिळून किंवा तुम्हाला या देशामध्ये तुमचं एक उत्तम जीवन करता येईल आणि तुमचं जे भारतातील किंवा दुसऱ्या देशातील जे काही स्किल आहे ते हळूहळू तुम्ही पुढे आणा आणि त्याला रंग द्या. मी असं म्हणत नाही की ते करू नका. पण चेंज करायला डिमांड नवीन स्किल शिकायला अजिबात काही हरकत नाही आणि मी तर म्हणते की आपण लहान मुलांना सुद्धा शाळेत मोठे होत असताना घालतो ना, की अगं डान्सही शिक, गाणंही शिक, तू शिवण क्लासही शिक, हिनाचे मेहंदीचे क्लास. आपण नवीन-नवीन स्किल त्यांना सुद्धा लहानपणी शिकवतो ना. तेव्हा आपल्याला त्यांच्याकडनं पैशाची गरज नसते, पण तुला स्किल यावी. आता इथे तर तुम्हाला तुमचं जीवन जगायची गरज आहे. तर ते स्किल बरोबर. नवीन शिकण्यात काय अर्थ आहे? म्हणजे काय कठीण आहे? आणि शिकलं पाहिजे. तर बऱ्याच स्किल्स आहेत इन डिमांड या आपल्या देशामध्ये आणि त्या प्रमाणाने तुम्ही जर शिक्षण घेतलं आणि त्या प्रमाणाने जर का तुम्ही म्हणजे शिक्षण घेऊन नोकरी केली तर सोपं जाईल. नोकऱ्या इझिली मिळतील आणि ले ऑफ हा जो मोठा शब्द आहे इथला तो होणार नाही. नाही, नक्कीच. म्हणजे मला पर्सनली हा सल्ला खूप आवडला, की म्हणजे एक सेकंडरी स्किल हे नेहमी या देशात असतं. जसं आपण इथं हसल म्हणतात, की माझी साइड हसल काय? तर बाबा ठीक आहे 9 to 5 जॉब करतो, पण वीकेंडला मे बी मी कधी पॉटरीचा क्लास घेतो किंवा असं बरेचदा आपण ऐकतो. तर बहुतेक की ते आपण पण अंमलात आणणं पण महत्वाचं. म्हणजे एकतर तुम्ही हॉबी म्हणून पण करू शकता आणि त्यातून मे बी तुमची आवड त्यात आहे, हे पण तुम्हाला कळायला लागेल. आता तर ह्या गोष्टीवर सांगायचं तर माझं कॉलेज आहे. माझ्या कॉलेजमध्ये खूप स्टाफ आहे. आणि ते स्टाफ आय-टीचे कोर्सवाले आय-टी शिकवतात. म्हणजे आय-टीचे नोकरी करतात रेग्युलरली मोठ्या-मोठ्या अच्छा. कंपन्यांमध्ये. पण त्या म्हणतात, की आम्हाला कुठेतरी चित्राताई शिकवण्याची इच्छा होती लहानपणापासून म्हणजे शिक्षक व्हायची. मग बरोबर. आता ते शनिवार, रविवार किंवा ऑनलाईन सगळं ऑनलाईनच आहे. तुम्हाला घरून तर इथे माझ्याकडे यायचं तर नाहीच. पण मग ते शिकवतात की. तसे आय-टीचे झाले, अकाउंट्सचे झाले, पण म्हणजे तो सेकंडरी झाला ना. म्हणजे तुम्हाला बरोबर. सेकंडरी इन्कम मिळतो. येस. काही बायका रेग्युलर कुठेतरी काम करतात, शनिवार, रविवारी मुलं सांभाळतात. मुलं सांभाळणं सुद्धा इथे रेग्युलेटेड आहे. तुमच्याकडे जर त्याचं तालीम नसली, शिक्षण नसलं, तर तुम्ही मुलांची देखभाल करू शकत नाही. तुम्हाला ते घेणं तर असे काही लोकं दिवसभर 10 ते 5 काम करतात, पण त्यांनी कस्टमर केअर केला असला, तर कुठल्यातरी मेक्सिकन कंपनी, युरोपियन कंपनीशी ते बसून आम्ही बोलतोय तसं ऑनलाईन काम करतात. पीपल आर वर्किंग म्हणजे लोकं दुसऱ्या सेकंडरी स्किलमध्ये जाऊन एक्स्ट्रा करतच असतात आणि काय चूक आहे हो? काय चूक आहे? नाही, मला काही नक्कीच. त्याच्यात चूक वाटत नाही. नाही, नक्कीच. पूर्णपणे सहमत आहे आणि तुम्ही एक खूप छान मुद्दा सांगितलात, की या देशामध्ये प्रत्येक स्किलला तेवढंच रिस्पेक्ट आहे. म्हणजे हो. तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत डायरेक्टर असाल, त्याच कंपनीमध्ये सिक्युरिटीमध्ये कामाला असाल किंवा हं. आयटी असाल का कुठल्याही अजून काही काम करत असाल. प्रत्येकाला रिस्पेक्ट हा तोच आहे. त्यामुळे आपण हे नाही हा छोटा जॉब, तो मोठा जॉब या ह्याच्यात न पडता आपल्याला कसं आपलं इन्कम ग्रोथ करता येईल किंवा आपलं कसं करिअर अजून पुढे नेता येईल हे नक्कीच पाहायला पाहिजे. आणि आता मी पुढच्या प्रश्नाकडे जातो, की जसं आता आपण म्हटलं, की शिक्षणाचं महत्त्व आणि तुम्ही तर खूप सारं काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात. त्यासोबत तुम्ही खूप साऱ्या एन-जी-ओ सोबत काम केलेलं आहे. म्हणजे युनिसेफ सारख्या संस्थेसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही शिक्षणाचं महत्त्व ह्या सगळ्यांसाठी, महिलांसाठी, मुलांसाठी, माणसांसाठी, सर्वांसाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्ही जाणता आणि त्यात तुम्ही काम करत असाल. तर एक मी असा प्रश्न विचारू इच्छितो, की कुठल्या वयानंतर शिक्षण घेणं हे थांबवलं पाहिजे आपण? हा फारच सुंदर प्रश्न आहे. फारच अगदी सुंदर आणि मजेशीर आहे. अहो, मला कुठलं पुस्तक सांगा ना त्याच्यावर लिहिलेलं आहे, की तुम्ही 80 वर्षानंतर मला वाचू नका. एक तरी पुस्तक मला दाखवा या विश्वामध्ये, की एखाद्या पुस्तकावर डिस्क्लेमर लिहिलंय, की "अरे, मला तू आता 80 वर्षाचा झालायस, म्हातारा आहेस, वाचू नको. आता तुला गरज नाही." असं नाही. शिक्षण कशाला थांबवायचं? शिक्षण हे कुठल्याही वयाला व्यक्ती, कुठल्याही क्षेत्रात, कोणत्याही वयाला तो शिकू शकतो. शिक्षण घेणे थांबवायला नको आणि कुठेही कुठे लिहिलंय हो, कुठल्या विद्यापीठात, कुठल्या पुस्तकावर त्यांनी लिहिलंय प्रेमाने, की मला वाचू नकोस. वाच. मला बहुभाषात तू वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तू मला घेऊ शकतोस. शिक्षण तू कुठल्याही वयावर शिकू शकतो आणि शिक्षण हे म्हणजे मी तर म्हणते, की 3-4 वर्षापासून तर 100 वर्षापर्यंत तुमची इच्छा असली, जरूर शिका. शिक्षण अतिशय चांगलं आहे आणि शिक्षण हे उत्तम माध्यम आहे, उत्तम जीवनाकरता. म्हणजे उत्तम उत्तम जीवन जर तुम्हाला पाहिजे असेल, ज्याला म्हणतो आपण क्वालिटी ऑफ लाईफ, त्याच्याकरता उत्तम शिक्षण घेणे आणि शिक्षण हे बेस्ट व्हेइकल आहे.
आणि याच्यात जसं तुम्ही म्हणाला की युनिसेफच्या प्रोजेक्ट्स वरती मी काम केलं, अँटी चाइल्ड प्रॉस्टिट्यूशन वरती त्या मुलींना मी शिकवलं की अरे बेटा शिक्षण घ्या, हा मार्ग नाही देह विक्रीचा, की त्याच्याकडून तुम्ही स्वतःचं काहीतरी अस्तित्व तयार कराल आणि पैसे कमवाल. हे नाही हा मार्ग बेटा. अभ्यास करा, पुस्तकाशी मैत्री करा, वर्गात जा, 10वी-12वी करा, तुमचं जे काही शिक्षण असेल आणि शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आपलं स्वतःचं जीवन तयार करा. तर शिक्षण हा अतिशय उत्तम वाहन आहे, उत्तम जीवन जगण्याकरता आणि ह्याला कोणत्याही वयानंतर कधीही थांबवू नये. कधीच थांबवू नये. म्हणजे मी तर सतत वाचत असते आणि मी सगळ्यांना देत असते. आज सुद्धा तुम्ही म्हणालात 52-53 पेपर पब्लिश झाले. अजून येणाऱ्या काही वर्षात तुम्हाला 5, 7, 10 सापडतील. मी सतत शिकत असते. मला शिक्षणाचं आवड असते कारण त्याच्याने तुमची ब्रेनची चालना राहते. शिक्षण घेण्याचा बेसिक अर्थ काय असतो, की तुमच्या ब्रेनची चालना राहते आणि तो खूप महत्वाचा आहे. तर त्याकरता म्हणून शिक्षण हे थांबवणं नाही. नाही, नक्कीच. खूप महत्वाचं शिक्षण मग कसंही असो, तुम्ही साधं बुक वाचा, कॉलेजला जाऊन शिका, युनिव्हर्सिटीत जा, कुठलं पण असो किंवा 4 लोकांशी गप्पा मारा. आय थिंक प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं आणि नक्कीच ते आपलं जीवनाचं जे घडण आपण म्हणतो ते नक्कीच चांगली होत जाते. तर आज आपण बोलतोय की चित्रलेखाताई ज्या पील कॉलेज च्या तुम्ही प्रेसिडेंट आहात, तर तुमचा पुढचा प्रवास काय असणार आहे? तुम्ही इथे थांबणार आहात का? नाही, इथे आपण प्रवास जेव्हा सुरू करतो, तो थांबायला सुरू करत नाही आणि तो उद्योजकाचा प्रवास असू दे, तुमच्या जीवनाचा प्रवास, कोणाला थांबायची इच्छा होते हो जीवनाचा प्रवास? थांबावा नाही, पुढे जायचंच आहे. तर माझ्या शैक्षणिक क्षेत्रातला याच्यातला प्रवास जर म्हणालात, तर मी अजून शिकते आहे. तो मी थांबवला नाही. मी अजून शिकत आहे. शिकते आहे, शिकत राहीन, तो आहे. उद्योजकाच्या हिशोबाने जर म्हणालात, तर कॉलेजचे आमचे नवीन कॅम्पसेस येत आहेत. तर तो एक पुढचा प्रवास आहे. पुढे बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. तर थांबणं असं नाहीच आहे, थांबायचं नाहीच. आज जर 5-10 कोर्सेस असले, तर उद्याला 15 कोर्सेस आम्ही काढू. आज आमच्याकडे हे कॉलेज असेल, तर विद्यापीठाचं करू. म्हणजे ते प्रयत्न पुढे जाण्याचे चालूच आहेत आणि मला असं वाटतं ते चालूच ठेवावे. म्हणजे वैयक्तिक पण माझा शिक्षणाचा प्रवास अजूनही चालू आहे. आजही चालूच आहे आणि व्यावसायिकरित्या पण तो प्रवास चालूच ठेवायचा आहे. नक्कीच चित्राताई. खरोखर प्रेरणादायी तुमचं व्यक्तिमत्व आहेच. पण तुमच्याशी गप्पा मारताना मला आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना पण नक्कीच खूप आनंद झाला असेल, प्रेरणा मिळाली असेल. आणि जसं चित्राताईंनी सांगितलं, की जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर कधी पण तुम्ही महाराष्ट्र मंडळाच्या प्लॅटफॉर्मवर विचारू शकता. आपल्याकडं 10-11 हजार लोकांचा ग्रुप आहे. तुम्ही चित्राताईंची डायरेक्ट पण तुम्ही त्यांना रीच करू शकता. त्यामुळे हा जो आजचा जो संवाद आहे, तो इथेच न थांबता, की जर तुमची स्वप्न असतील आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्कीच मी तर म्हणेन, की तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा किंवा मंडळाशी संपर्क साधा आणि हा संवाद हा कुठेतरी तुमच्या नवीन प्रवासाची सुरुवात व्हावी, अशी मी आशा करतो. आणि चित्राताईचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि तुमच्या जे पुढचे प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक बिलकुल धन्यवाद. थँक यू ऋषिकेश आणि धन्यवाद मराठी भाषिक मंडळ. पण बंद करायच्या आधी मी एवढंच सांगते, की आपल्या मराठी समाजातून जर उद्योजक व्हायचे असले, तर जरूर तुम्ही व्हा. मला खरंच खूप आनंद वाटेल. बाकीचा जो समाज आहे, उद्योजक म्हणून इतका पुढे आलेला आहे. आपण लोकं मला असं वाटतं आपण थोडे मागे आहोत. तर जरूर तुम्ही सगळेजण पुढे व्हा. मला खूप आनंद होईल आणि मला संपर्क करू शकता मराठी भाषिक मंडळाला आणि मी मराठी भाषिक मंडळाचे धन्यवाद देते. मला तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक यू चित्राताई. थँक यू.